यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचं अभ्यासू नेतृत्व राज्याचे प्रसिद्धी प्रमुख आदरणीय कैलास दहातोंडे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर विनंती आहे. सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी आक्रोश महामोर्चासाठी उपस्थित आहेत. मी सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहित आहे बांधवांनो, गत अर्धा दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं आक्रोश महामोर्चाची घोषणा केली आणि राज्यभर ज्याप्रमाणे जेव्हा जेव्हा संघ घोषणा करतो त्यावेळेस मोठ्या बंधुत्वाची भूमिका संघाची असते आणि लहान भाऊ म्हणून इतर संघटना नेहमी या संघासोबत आल्यात. हा इतिहास या ठिकाणी साक्षीदार आहे. बीड मधल्या इतर सर्व संघटनांचं मी या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करतो. ज्यावेळेस संघाने घोषणा केली की आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा काढणार आहोत, त्यावेळेस अतिशय मोठ्या मनाने बीडमध्ये असणाऱ्या जवळजवळ सगळ्या संघटना या ठिकाणी नामोल्लेख करण्याचा मी वेळाभावी टाळतो. सर्वांनीच या ठिकाणी सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. महिला भगिनींची मोठी उपस्थिती आहे. बांधवांनो, हा मोर्चा आपण या ठिकाणी वेतन आणि भत्ते यासाठी काढलेला नाही, तर वेतन आणि भत्त्यांच्या पलीकडे गोरगरिबांच्या मुलांना संविधानाने दिलेला शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आपण या ठिकाणी काढलेला आहे. या मोर्चाचं स्लोगनच हे आहे, जिल्हा परिषद आम्हाला शिकू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकू द्या. बांधवांनो, 3-4 प्रश्न या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे अशैक्षणिक कामे. 2 नंबरचा प्रश्न आहे जुन्या पेन्शनच्या बाबतीत शासनाची उदासीनता. 3 नंबरचा प्रश्न आहे खासगीकरणाकडे असणारी वेगाने वाटचाल. अशैक्षणिक कामाच्या बाबतीत बांधवांनो, मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण पाहिलं असेल, शासनाने एकदा 4 सर्वे आपल्याला दिले होते. त्यापैकी 2-3 सर्वे आपण केलेही. बीएलएनचा प्रत्येक घरोघरी जाऊन एसटीएस सर्वे आपण या ठिकाणी केला आहे. निरक्षर सर्वेक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करून सांगतो बांधवांनो, निरक्षर सर्वेक्षणावर आपल्या या ठिकाणी राज्यापासून तालुक्यापर्यंत बहिष्कार आहे आणि तो सर्वांनी कायम ठेवावा. कारण एक भूत जर आपण मानगुटीवर बसून घेतलं तर ते कधीच उतरणार नाही. दुसरं महत्वाचं बांधवांनो, व्हॉट्सअपच्या बाबतीत ज्या व्हॉट्सअपची निर्मिती जगामध्ये कुठेतरी क्रांती करण्यासाठी झाली, तेच व्हॉट्सअप आज आपलं जीवन उद्ध्वस्त करत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कसलेही मेसेज कुठे येतात, आपले मालकच किती आहेत हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आणि प्रत्येकाला प्रत्येक माहिती अतिशय तात्काळ हवी असते. आमचा 29 वर्षाचा गुरुजी या व्हॉट्सअपमुळे आणि त्या ठिकाणी येणाऱ्या मेसेजमुळे बीपी शुगरचा या ठिकाणी शिकार झालेला आहे आणि यामध्ये अनेक गुरुजी 30 ते 29 वर्षामध्ये हार्ट अटॅकने निधन झालेलं आहे. यामुळे भविष्यामध्ये जर व्हॉट्सअपचे मेसेज थांबले नाही तर येत्या 1 महिन्यामध्ये व्हॉट्सअप मधून लेफ्ट व्हायचं आंदोलन या ठिकाणी आपण करणार आहोत. म्हणजे जर मुळच संपवलं तर त्या ठिकाणी त्याचे पानं आपल्याला त्रास देणार नाहीत. ही भूमिका आपण 1 महिन्यामध्ये या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत. दुसरं महत्वाचं मित्र, आपण आनंदायी शिक्षणाकडे वाटचाल करत असताना आणि विद्यार्थ्याला आनंदायी शिक्षण देत असताना गुरुजीची मानसिकता जपली पाहिजे. मला सांगायला या ठिकाणी आवडेल, त्या ठिकाणी एसी मध्ये बसणारी माणसं त्यांना कुठेतरी मानसशास्त्राचा अभ्यास असला पाहिजे. जर आमचा गुरुजीच आनंदायी राहिला नाही तर विद्यार्थ्यांना आनंदायी शिक्षण तो देईल कसा, या ठिकाणी याचा विचार करणं गरजेचं आहे. मला या ठिकाणी आवाहन करावं असं वाटतं प्रशासनामधील राज्यापासून तालुक्यापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांना, गुरुजींना एकूण किती कामे आहेत, आपण किती परिपत्रक दिलेत, शाळेमध्ये किती समिती आहेत, बँकेमध्ये किती अकाउंट आहेत, किती पासवर्ड आहेत, राज्य सरकारच्या किती वेबसाईट आहेत, केंद्र सरकारच्या किती वेबसाईट आहेत, कोणत्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन सांगावं. हे सगळे काम आम्ही बिनशर्त करायला तयार आहोत. बांधवांनो, शिक्षण विभागामध्ये काम करताना परिस्थिती अशी झाली, ज्या शिक्षण विभागामध्ये आपण शिकवत असतो त्यावेळेस ग्रामविकास विभाग आपलं वेतन करतो. त्यांना असं वाटतं की सकारामकडे काम करताना तुकारामला वेतन मागितलं, तुकाराम वेतन देताना 4 कामं त्याचे आपल्याला लावतो. बीएलओ बद्दल मी या ठिकाणी बोललं पाहिजे. बांधवांनो, शासनाने एक 18 कर्मचाऱ्याची लेटेस्ट यादी डिक्लेअर केली आहे. मग 18 कर्मचाऱ्याची वेगळी यादी आहे, त्यामध्ये MSCIT धारक कर्मचारी आहेत. तरी सुद्धा माझ्या गुरुजीच्या वानगटीवर हा बीएलओ किती दिवस राहणार आहे. मला सांगायला आवडेल, राष्ट्रीय आपत्ती जनगणना हे काम या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आपल्याला करायला सांगितले, परंतु यामध्ये ज्यावेळेस आपण निवडणुका हा विषय घेतो, निवडणुकाचे कामही आपण या ठिकाणी आवडीने करतो, पण निवडणुकीच्या हेड खाली बीएलओचं काम आपण किती वर्ष करायचं. गेले 10 वर्षापासून हे काम करतोय. येत्या कालावधीमध्ये पर्यायी कर्मचारी बीएलओ म्हणून घ्या आणि आम्हाला मुलांना शिकू द्या, ही आपण टोकाची भूमिका या ठिकाणी घेणार आहोत. मला या ठिकाणी सांगायला आवडेल बांधवांनो, जरी महाराष्ट्र राज्य संघाने हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला तर यापुढे आपापसातील संघटन भेद मतभेद बाजूला ठेवून आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल. गुरुजीने माझ्या 28 वर्षाच्या नोकरीमध्ये पहिला आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलाय. आतापर्यंत आपण मूक मोर्चे काढले, निषेध मोर्चे काढले. ज्यावेळेस देशामध्ये प्रमुख भूमिका असणारा गुरुजी आक्रोश करण्यापर्यंत या ठिकाणी हुतावी होतो, त्या ठिकाणी देशाची मूळ या ठिकाणी हल्लेली असते, हे मला आवर्जून सांगायला आवडेल. ज्यावेळेस आमचा गुरुजी समाधान नाही
आमचा गुरुजीच आनंदायी नाही तर देशामध्ये घडवणाऱ्या सर्व पिढ्या या ठिकाणी आनंदायी कशा असतील आणि याचा विचार कोणताच मानसोपचार तज्ञ का करत नाही, प्रशासनाला याची जाग का येत नाही हे या ठिकाणी सांगावं असं वाटतंय. त्यासाठी आपण हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलाय. मला लहान भावंडांबद्दल बोललं पाहिजे. लहान भावंडांबद्दल रत्नागिरीच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या व्यासपीठावर घोषणा केली होती की येत्या 6 महिन्यामध्ये आम्ही समिती गठीत करू आणि या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ. त्यानंतर समिती गठीत झाली, अभ्यासही खूप झालाय. एवढा अभ्यास जर झाला असता तर आमचे बांधव UPSC क्रॅक केलं असतं. अभ्यासच किती करणार? अहो 3 महिने अभ्यास झालाय, त्यानंतर समितीची मिटिंग पण नाही. मग जुनी पेन्शन देणार कधी? या ठिकाणी 2 दिवस जरी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून गेले तर त्यांना पेन्शन लागू होते. आमचा बांधव 30 वर्ष या ठिकाणी नोकरी करतोय, त्याला तुम्ही पेन्शन कधी देणार? आणि याचा जाब आपल्याला या ठिकाणी विचारला पाहिजे. आतापर्यंत शांततामय मार्गाने आपण तालुक्यापासून माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत अनेक मिटिंग घेतल्यात, अनेक वेळ चर्चेच्या फेरी झाल्यात, अनेक निवेदनं दिलेत. माझ्या घरी जर पाहिलं तर घरचं सामान कमी आहे आणि संघाने दिलेल्या निवेदनाची थप्पी या ठिकाणी जास्त आहे. जेव्हा जेव्हा मी त्या निवेदनाकडे पाहतो त्यावेळेस पेटून उठतो, अरे एवढे निवेदन देऊन सुद्धा हे वाचत का नाही? पेन्शन कधी देणार आहेत? हे कामे कधी थांबवणार आहेत? पेन्शन बाबतीत मला या ठिकाणी सांगायचं बांधवांनो, येत्या काळामध्ये जर शासनाने पेन्शनच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आपल्याला टोकाचं पाऊल या ठिकाणी उचलावं लागेल. आतापर्यंत आपण संयमाची भूमिका ठेवलेली आहे. त्यामुळे आक्रोश मोर्चामध्ये पेन्शन ही महत्वाचा मुद्दा आहे. आणखी एक महत्वाचा विषय, 1 महिन्यापासून परिपत्र घेऊन धडकतायत की शिक्षणाचं खाजगीकरणाकडे वाटचाल. सीएसआर फंडासाठी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांना कंपन्याचे नाव द्यायचं धोरण या ठिकाणी शासनाने राबवले. विचार करा बांधवांनो, कंपन्या वेगळ्या आहेत, काही दारूच्या कंपन्या आहेत, काही गुटख्याची कंपनी आहे, काही तंबाखूच्या कंपन्या या ठिकाणी आहेत. म्हणजे अशा कंपन्याच्या नावावर जर जिल्हा परिषद शाळेला आले तर त्या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की त्याचा काय आदर्श घ्यायचा? त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसवर भविष्यात कर्मचारी नियुक्ती होणार आहे, 2 कर्मचाऱ्यामध्ये भेदभाव होणार आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या यासाठी आपलं कधीच माफ करणार नाहीत. या ठिकाणी नवीन पटनाईक मुख्यमंत्री आहेत, त्यांचं जर उदाहरण घेतलं तर येत्या दिवाळीमध्ये 57,000 कॉन्ट्रॅक्टवरील कर्मचाऱ्यांना ते परमनंट करणार आहेत आणि आपलं राज्य शासन या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी नियुक्त करण्यासाठी खाजगी कंपन्यांची या ठिकाणी नियुक्त करते. मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे, हे प्रश्न आज आपल्याला सोपे दिसत असले, जसं 2005 साली जो पेन्शनचा प्रश्न आपला सोपा दिसत होता तो दिवसेंदिवस आज अवघड आहे. 29 वर्षाचा बांधव आमचा ज्यावेळेस त्याचं निधन होतं त्यावेळेस त्याचं कुटुंब रस्त्यावर पडते. त्यामुळे खाजगीकरणाचा विषय आज आपल्याला सोपा दिसत असला तर भविष्यामध्ये हा विषय फार मोठा होणार आहे. त्यामुळे यापुढे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपल्याला वेळेअभावी सर्वांनाच कमी बोलावं लागणार आहे, कारण 3ची वेळ या ठिकाणी प्रशासनाने आपल्याला दिलेली आहे. मला पुन्हा एकदा सांगायचंय, शिक्षक हा देशाचा पाया आहे. काही लोकप्रतिनिधी आपल्या शिक्षकांबद्दल अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात. कधी कधी प्रश्न असा पडतो, अरे या लोकप्रतिनिधींना कोणत्या गुरुजींनी शिकवलंय? काही शिकलेच नाही, शिकल्याशिवाय लोकप्रतिनिधी झालेत. जर कुठल्या तरी गुरुजींनी यांना शिकवलं असतं तर गुरुजीबद्दल हे बोललेच नसते. त्यांच्याबद्दल आपल्या टोकाची भूमिका या ठिकाणी घ्यायची आहे. मला आवर्जून सांगायचंय, गुरुजीच्या व्यासपीठावर मी कुठल्याही लोकप्रतिनिधीचं नाव घेऊन त्यांना मोठं करणार नाही, कारण राज्यभरातील गुरुजीवर बोलणे हे त्यांना येत्या कालावधीमध्ये महागात पडणार आहे. कारण इतिहास असा आहे, जेव्हा जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये कुणी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण आलात आणि हा मोर्चा या ठिकाणी यशस्वी केला. यानंतर सूत्रसंचालन. धन्यवाद.